सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत विद्याप्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय केडगाव अहमदनगर येथे बीएड द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला। त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्याप्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चोभे सर यांनी स्वीकारले। तसेच कार्यक्रमासाठी विद्याप्रतिष्ठानचे सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीताने करण्यात आले। प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पाडण्यात आला। पावभाजीचा देखील बेत ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले। या कार्यक्रमाचे संपूर्ण सनचित्रे छायाचित्रे आपण या व्हिडिओद्वारे चला तर मग पाहूया द्वितीय वर्ष बीएड छात्राध्यापकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम। कवितेचं नाव आहे मुलगा मुलगी भेद। दोघांचंही जीवन अनमोल आहे रे, दोघांचंही जीवन अनमोल आहे रे। मुलगा मुलगी भेद आता बोल आहे रे, मुलगा मुलगी भेद आता बोल आहे रे। मुलगा जरी असेल वंशाचा दिवा, मुलगी सुद्धा कमी नाही ध्यानी हे ठेवा। मुलगा जरी असेल वंशाचा दिवा, मुलगी सुद्धा कमी नाही ध्यानी हे ठेवा। काळजात मायेची ओल आहे रे, काळजात मायेची ओल आहे रे। मुलगा मुलगी भेद आता बोल आहे रे, मुलगा मुलगी भेद आता बोल आहे रे। मुली वाचून घर पण नाही घराला,
दिवा मानून वंशाचा वाढवा तिला, मुली वाचून घरपण नाही घराला, दिवा मानून वंशाचा वाढवा तिला, विषय हा गंभीर न खोल आहे रे, विषय हा गंभीर न खोल आहे रे, मुलगा मुलगी भेद आता खोल आहे रे, मुलगा मुलगी भेद आता खोल आहे रे, सर्व राजकारण्यांच्या वारसदार मुली, मुलगी नसेल तर कशा पेटतील चुली, सर्व राजकारण्यांच्या वारसदार मुली, मुलगी नसेल तर कशा पेटतील चुली, आपणच सांभाळायचा तोल आहे रे, आपणच सांभाळायचा तोल आहे रे, मुलगा मुलगी भेद आता खोल आहे रे, जिच्या उदरामध्ये भविष्य खरे, जग बघण्याआधी गर्भवतीचा काम रे, जिच्या उदरामध्ये भविष्य खरे, जग बघण्याआधी गर्भवतीचा काम रे, तिच्या सुद्धा जीवाला मोल आहे रे, तिच्या सुद्धा जीवाला मोल आहे रे, मुलगा मुलगी भेद आता खोल आहे रे, दोघांचंही जीवन अनमोल आहे रे, दोघांचंही जीवन अनमोल आहे रे, मुलगा मुलगी भेद आता खोल आहे रे, मुलगा मुलगी भेद आता खोल आहे रे. धन्यवाद. त्यानंतर शिल्पकार अर्थात त्यांनी महाराष्ट्राला आधुनिक विचार दिला असे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या नावाने जे विद्यापीठ स्थापन झाले त्या विद्यापीठाचे आम्ही विद्यार्थी. यावरच थांबलं नाही, तर ज्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण आयुष्यभर विचारांची पेरणी केली आणि स्वतंत्र विचारांचा वर्ग तयार केला का जो भारतात बऱ्यापैकी स्थिरावला तो विचार, असे परमपूज्य गाडगेबार सर, अशा दोन महान व्यक्तींच्या विचारांच्या त्या शैक्षणिक प्रवाहात तुम्ही आम्ही आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत. चोबे सर सांगताना आनंद वाटतो की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ऍडमिशन घेण्यासाठी जे जे काही शिक्षण लागतं ते सर्व घेतलं आणि नाशिकला प्रवेश अंतिम झाला. अशा वेळेस असं वाटलं होतं की आपण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला म्हणजे नकळत आता आपण सगळ्याच बाबतीत मुक्त झालो. आमचा आनंद फक्त नाशिकवरून नगरच्या केडगावचा पूल उतरेपर्यंतच राहिला आणि एकदा लेफ्ट बाजू घेतली आणि ह्या शाळेच्या प्रवेशद्वारात प्रवेश घेतला आणि मुक्तचा अर्थ युक्त झाला. अशा सर्व गोष्टींनी युक्त असलेल्या ह्या संकुलात आमच्या पूर्वजांनी अर्थात यापूर्वीचे ज्यांनी इथून बीएड केलं त्यांनी आधीच ताकीद दिली होती की तुम्ही जिथे चालला ते विचारांचं माहेरघर आणि ते विचारांचं माहेरघर ते जे नावापासून सुरुवात होती ते जयंतरावांपर्यंत. अशा या प्रांगणात आम्ही कुठल्याही प्रकारची हलगर्जी केली नाही. आजही आमचे सहकारी शेवटच्या बेंचवर येऊन आपलं काम पूर्ण करतायत. तो आजच्या सबमिशनचा दिवस. म्हणजे आम्ही आमच्या दैनंदिन नोकरीत हे सगळं करत असताना हलगर्जीपणा नाही करत, पण थोडस कंसात थोडीशी जागा ठेवतो. अशी सुद्धा जागा इथे नाही. असो, अशा या प्रांगणात आलो. जास्त वेळ घेत नाही कारण बरेच जण बोलणार आहेत. आपल्या सर्व आदरणीय विचारांचा आमच्या विचारांवर नक्कीच परिणाम. कदाचित आमच्याकडून जी ढिलाई राहत असेल त्या ढिलाईला नक्कीच आम्ही ताण देण्याचा प्रयत्न करू आणि पुढील काळात
विद्यार्थ्यांपुढे जाताना सुद्धा त्यांच्याकडून या गोष्टीची आवश्यकता मंजूर करतो. पण प्रमुखच एक वैशिष्ट्य असतं. माझे वडील असो नाही आदरणीय हे सर्व शिक्षक गण असो, हे शिस्तबद्ध आहेत, म्हणजे कडक आहेत. तर त्यांचा कडकपणा केव्हा भावतो की ज्या वेळेस त्यांना समोरच्याच्या चेहऱ्यावरची परिस्थिती कळते. साहेब, सर, आपण एवढं सर्व जणांनी आमच्याकडून सबमिशन केलं, त्याच वेळेस तुम्ही आमच्या चेहऱ्यावरचा निवडणुकीचा ताणतणाव कामाचा जाणत होता. म्हणूनच की काय मधल्या काही काळात तुम्ही आम्हाला बऱ्यापैकी सूट दिली, ही न कळत आपल्या मोठेपणाची जागा. सगळ्याच प्रकारची सूट असावी आणि आम्ही उन्हाळ व्हावं अशी अपेक्षा आम्ही कधीच करणार नाही. जेव्हा प्रसंग असेल त्यावेळेस आपल्याचं ममत्व जागं व्हावं ही बाकी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला दिलेला दिलासा हाच या शाळेच्या पहिल्या पायरीचा विश्वास. ज्या विश्वासाने आम्ही आतमध्ये आलो होतो, तर विश्वास तुम्ही दिला की तुम्ही होईल, जमेल. आज आम्ही द्वितीय वर्षात आलो, तुम्ही पण येणार, आणि आम्हाला आत्मविश्वास आला की आम्ही आज प्रथम वर्ष पूर्ण करून लवकरच तुमची जागा घेऊ. पुन्हा एकदा तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा, आणि पुन्हा एकदा विचाराच्या माहेरघरामध्ये येण्याची संधी भेटली त्याबद्दल धन्यवाद. आज या ठिकाणी बीएड द्वितीय वर्षाचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आणि त्यासाठी उपस्थित आपल्या कॉलेजचे आदरणीय डॉक्टर श्री चोबे सर, आपले सर्व गुरुवर्य आदरणीय शिर्के सर, काजळे सर, आदरणीय वागचौरे सर, श्रीमती आदरणीय वरपे मॅडम, लवांडे मॅडम, कवाणे मॅडम, या ठिकाणी आज द्वितीय वर्षाचा निरोप समारंभ या ठिकाणी होत आहे. मी सर्वप्रथम आमच्या प्रथम वर्षाकडून आणि कॉलेज तर्फेही सर्वांना शुभेच्छा देते. आणि आज या ठिकाणी मला सर्वप्रथम आपल्या गुरुवर्यांबद्दल सांगण्याची संधी निर्माण झालेली आहे आणि त्याबद्दलच मी थोडंसं सांगते. ज्या दिवशी आपल्या फर्स्ट सेशनचं पहिलं लेक्चर आदरणीय डॉक्टर चोबे सरांचं होतं, तर त्या लेक्चरने मी खरोखर प्रभावित झाले होते. त्यांच्या त्या लेक्चरने त्यांची पर्सनॅलिटी दिसलेली होती, त्यांची बुद्धिमत्ता दिसलेली होती. त्यांनी जे 4 बुक्सचे नाव सांगितले होते, ते 4ही बुक्स माझ्याकडे आहेत. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, रॉबर्ट ग्रीन यांचे, आणि मी ते वाचलेले आहेत. खरोखर आपल्याला सर्व गुरुवर्य अत्यंत बुद्धिमान, बहुविद्या विभूषित मिळालेले आहेत. त्यानंतर आदरणीय वागचौरे सर जे आहेत, खरोखर त्यांचा आम्हाला ते अतिशय मितभाषी आहेत, परंतु खरोखर आमच्या अडीअडचणी त्यांनी आमच्या वेळोवेळी समजून घेतलेल्या आहेत. सर्व गुरुवर्य कवाने मॅडम असतील, लवांडे मॅडम असतील, आम्हाला वेळोवेळी समजून घेतलेलं आहे. मी तर असं म्हणेल की आज वयाच्या 40-45 अगदी 50च्याही टप्प्याला आपण सर्व शिकणारे वर्गमित्र आणि त्यांना सांभाळणारे, त्यांना सांभाळण्याचं आव्हान पेलवणारे ते आमचे सर्व गुरुवर्य. आपली शिकण्याची मानसिकता नाहीये, पण तरीही शिकायचं आहे. कुणाला प्रमोशनसाठी शिकायचे, कुणाला शिकत राहावं म्हणून शिकायचे, परंतु आपल्याला सांभाळण्याचं खूप मोठं आव्हान आपले हे सर्व गुरुवर्य करतील. त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ. सेकंड इयरचा सत्राचा शेवटचा म्हणजे समारोपाचा दिवस. सन्माननीय व्यासपीठ, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य ज्यांच्याकडे पाहून शिकण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळत राहते असे आपले माननीय श्री चोबे सर, आपले सन्माननीय पाहुणे आणि प्रथम आणि द्वितीय वर्षामध्ये अनमोल असे मार्गदर्शन करणारे सर्व प्राध्यापक वृंद, तसेच प्रथम आणि द्वितीय वर्षाचे सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. सेंड ऑफ म्हणजे निरोपाचा क्षण नाही, सेंड ऑफ म्हणजे निरोपाचा क्षण नाही तर शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे,
आमची तू जन्मदात्री, आम्ही तुझीच हो लेकरे, आम्ही तुझीच हो लेकरे, अशा या गोड आठवणी घेऊन आज इथून आपण जात आहोत. प्रथम वर्ष पहिल्या दिवशी म्हणजे आमचं जेव्हा ऍडमिशन झालं त्या दिवशी आम्हाला खूप आनंद झाला. जशी एखाद्या गावाला जाताना आपली गाडी आपल्याला समोर दिसते, पण रस्ता क्रॉस करून जाता जाताच ती गाडी भुगते आणि आपण त्या गावाला पोहोचू शकत नाही. असं दरवर्षी व्हायचं. 2015 पासून बीएडचा फॉर्म भरायला लागलो तेव्हापासून सलग 5 वर्ष गाडी भुकायचीच आणि 2022ला गाडी मिळाली आणि गाडीत बसून शिक्षणशास्त्र महाविद्यालय केडगाव तिथं पोहोचलो. पहिल्या दिवशी ज्या दिवशी समांतरणाचा पहिला दिवस होता त्या दिवशी सर्व प्राध्यापकांचा परिचय झाला. आदरणीय चोबे सरांनी व्यवसायाबद्दलचं जे आपल्याला मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं होतं आणि चांगल्या प्रकारे हसत खेळत आणि पहिल्याच दिवशी रिलॅक्स करायचं काम आपल्या आदरणीय चोबे सर यांनी आम्हाला केलं. त्यामुळं त्या दिवशी तरी बीएडला आल्याचा खूप आनंद झाला आणि बीएडला आल्यानंतर आनंद तर झाला, परंतु बीएड एकदम सोपं आहे असं वाटायला लागलं. त्यानंतर दुसरं सत्र होतं दिवाळीच्या सुट्टीमध्ये. दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्हाला इथं सलग 5 दिवस ऑफलाईन सत्र होतं आणि नंतर ऑनलाईन होतं. ऑनलाईन सत्राची मजाच काही वेगळी. पुणे हळदीत या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर चोबे, प्राचार्य, जसं आत्ताचे वक्ते ज्यांनी म्हटलं की पहिला दिवस मला देखील आठवतो. चोबे सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, पहिला दिवस आणि सगळ्यात महत्वाचा जो दिवस होता तो चालू वर्षासाठी मिस झालेला आहे. तो व्हायला पाहिजे होता. दिवाळीत देखील त्याचा योग आला होता, परंतु अनेक समस्या होत्या. कॉलेजमध्ये काही कार्यक्रम होते. आपले काजळे सरांनी सांगितलं की नॅकची कमिटी वगैरे येणार होती आणि तो पोस्टपोन करेल. मला वाटलं आता तरी तो काहीतरी घडणार आहे काही या 2-3 दिवसात. आता तसं तर आजचं माझं पहिल्याने वेगळं होतं. म्हणजे मी मागच्या वर्षी या दिवशी कोकणात होतो, आजच्या दिवशी वेगळ्या झाकणात असणार होतो. पण हे सलग एवढे दिवस आले आणि मागच्या वर्षीप्रमाणे जे लिखाण होतं ते यावर्षी मात्र मी मार्च पासूनच सुरू केलं होतं. त्यामुळे ते माझी फाईल पाहून कावणे मॅडम यांना आनंद झाला. असं कवाने मॅडम होते त्या जास्त काही कावत वगैरे नाही. मी सुरुवातीला इंग्लिश मध्ये आल्यावर कावणेच म्हणायचो. नंतर मॅडमचे एक दिवस सांगितलं की माझं नाव असं लिहित जा तुम्ही. मग त्यावेळी आम्हाला कळलं नंतर की कवाने मॅडम आहे. आणि लवंडे मॅडमच्या बाबतीत कोणी आम्हाला भीती दाखवली मलाच काही कळलेलं नाही. ते त्यांच्या सूक्ष्म पाठाच्या गटात असणारे देखील आमचे कोणते होते ते बेदरले खूप पारदे मॅडम. एवढी भीती म्हणजे मला तर शेवटपर्यंत कळलं नाही म्हणजे त्या काय घाबरवतात नेमक्या. आणि नेमकेच आज इकडे मला माझं ते कृती संशोधन जे खूप अभ्यास करून मी ते तयार केलेलं आणि नेमक्याच लवंडे मॅडम समोर बसलेल्या. तसं कवाले मॅडम यांचा आमचा जास्त घनिष्ठ संबंध मागच्या उन्हाळ्यात तो तुमचा घडेल आणि म्हणूनच तुम्हाला पेपर सोपे जातील. कवाले मॅडम 1 तासभर बोलला तर आपले खरोखर पेपर लिहिण्याचे काही तास निश्चितपणे तुम्हाला पेपर लिहिता येतो. अशा पद्धतीचं ते सत्र होतं जे घडेल. कारण मला पण असं नेहमी वाटतं की जसा एमपीएससीचा पेपर येतो आणि तिथे सांगतात 8वा प्रश्न हा सूर्यमालेवरच असणार, असं इतकं परफेक्शन कवाले मॅडम सांगितलं. हेच प्रश्न आहेत, हेच आलटून पालटून येणार. आणि माझ्यासारखं पुढे जाऊन असं सांगतो जसं आपण म्हणतो ना की यांचा साखरपुडा झालाय की आपण म्हणतो नाही नाही त्यांचं लग्न जमलंय, पुढचं म्हणतो नाही डिसेंबरला आहे, पुढचं नाही नाही नोव्हेंबरला. तसं मी एक शब्द वाढवून सांगेल तुम्हाला की तुम्ही एखादा विषयाचा पेपर घेताना तुम्ही पहिला प्रश्न डोळे झाकून हा सुरू करायचा. हे देखील मी आमच्या या छात्राध्यापकांना सांगितलं. ते सर्व पास झाले आणि तुम्ही देखील सर्व पास झाले असणार होणारच आहात. उपस्थित सर्व आदरणीय प्राध्यापक आणि आपण सर्व आमचे सर्व आवाज येतो आणि आमचे सर्व समोर बसलेले आमचे सर्व मित्रमंडळी. आता एवढी कॉमेंट्री ऐकली आहे आणि एवढं सगळं जोरात झालंय आणि सरांना म्हटलं तर काही वेळ आपल्याला घालवायचा नाही. सरांची कॉमेंट्री ऐकल्यावर शेवट त्या कॉलेजचे प्राचार्य माननीय
डॉक्टर रवींद्र चोबे सर, माझे सर्व सहकारी प्राध्यापक आणि इथे माझ्या समोर उपस्थित असलेले आणि मला घाबरणारे सर्व विद्यार्थी, शिक्षक विद्यार्थी म्हणेल मी. तुम्हाला असं वाटत असेल की बऱ्याच जणांच्या बोलण्यातून आलं की मला घाबरतात, दरारा आहे, पण ऍक्च्युली दरारा या शब्दाचा अर्थ जो आहे तो मी तुम्हाला सांगते. कसं असतं की सगळ्यांनी सहजपणे, आपण शाळेत पण पहा, सगळे विद्यार्थी किंवा सगळे शिक्षक एक कोणीतरी असतं ना शिस्तप्रिय, बरोबर आहे की नाही? तर त्या अर्थाने, त्या अनुषंगाने तुम्हाला शिस्त लागावी. का लागावी? तर तुम्हाला एक पिढी घडवायची, सुसंस्कृत पिढी घडवायची. आज आपण पाहतोय की मुलांना, तुम्ही छोट्या छोट्या मुलांना शिकवताय, त्यांना संस्कार राहिलेत का? आपण आपल्या घरात पहा, तुम्ही जर मोबाईल घेऊन बसले तर मुलंही मोबाईल घेऊन बसतात. तुम्ही जर पुस्तक वाचलं तरच मुलं पुस्तक वाचतील. या अर्थाने तुम्ही त्या अँगलने, त्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. आज 3 गोष्टी मी या ठिकाणी सांगते की इथनं हा जो निरोप समारंभ, मी निरोप नाही म्हणत, याला दीक्षांत समारंभ आहे. हा शुभेच्छा समारंभ आहे, दीक्षांत समारंभ आहे. दीक्षांत म्हणजे तुम्ही इथे जे अध्ययन अनुभव घेतलेले आहेत, इथे जे शिकलेले आहात, त्याचं कुठेतरी उपयोजन करणार आहात तुम्ही. हे जे शिकलेलं ज्ञान आहे, घेतलेलं ज्ञान आहे, त्याचं कुठेतरी ऍप्लिकेशन करायचंय तुम्हाला, आणि म्हणून दीक्षांत समारंभ आहे. वेळेचं नियोजन करा आणि त्या वेळेप्रमाणे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या मुलांमध्ये त्या वेळेचं नियोजन. आणि आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देणारे माननीय डॉक्टर चोबे सर, तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा दिवस हा निरोपाचा नसून शुभेच्छांचा आहे. आपण बघतो की आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. आपण बघतो प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आहे, आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्यामध्ये चिकाटी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जिद्द असणं गरजेचं आहे, संयम असणं, मेहनती असणं गरजेचं आहे. आणि ही सर्व जिद्द, चिकाटी, मेहनत तुमच्या सर्वांमध्ये आहे, हे आम्हाला 2 वर्षामध्ये जाणवलं आहे. सर्वांनी अगदी जिद्दीने, चिकाटीने बीएड पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या संदर्भात एक उदाहरण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बघा, आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब जो आहे, तो जर तळ हातावर पडला तर तो पिण्यायोग्य होतो, आणि तोच पाण्याचा थेंब जर चिखलात पडला तर तो पाय धुण्यायोग्य सुद्धा नसतो. त्याचबरोबर तोच पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व काय होतं? नाहीच होतं. त्याचबरोबर तोच पाण्याचा थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. त्याचबरोबर तोच पाण्याचा थेंब जर खुद्द शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. अशाच पद्धतीने तुमच्या समोर जे काही भावी विद्यार्थी येणार आहेत, तर हे विद्यार्थी मोत्यासारखे होतील आणि मोती होतील, असं मार्गदर्शन तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना करा. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. मला माहिती उशीर झालेला आहे. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ, माझे गुरुवर्य, आदरणीय प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद आणि आदरणीय उपव्यासपीठ, तुम्ही सर्व आदरणीय आहात. आमच्यासाठी शिक्षण क्षेत्रात तुम्ही हिरिरीने, उत्साहाने आणि अतिशय कष्टाने कार्य करत आहात, हे मला मान्य झालेलं आहे. कारण मी पाहिलं की आता इलेक्शनच्या ड्युट्या होत्या, काय काय कोणाचं काय काय चालू होतं, आणि सबमिशन पण होतं, तरी पण तुम्ही ते वेळेत सर्वांनी छान पद्धतीने पूर्ण केले, याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि सबमिशनची ओरल घेताना मी हर्ष वाटलो असेल तर ते वाटणं गरजेचं होतं. आता एक खाली विद्यार्थी भेटला, त्याचं हँडरायटिंग थोडं चेंज होतं, मी नाव नाही सांगणार, त्याला माहितीये. तर ते म्हटलं मॅडम थोडं काय ऍडजस्टमेंट होणार नाही का? मी लवंडे मॅडम होतो तिथे. तर म्हटलं नाही, आम्ही सोबे सरांच्या तालमीत तयार झालेलो सगळेच जण आहे, तुम्ही कुणाकडे जरी गेला तरी हे काही मान्य होणार नाहीये, त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन यू हॅव टू चेंज इट. तर असो, हा एक भाग आहे. वर्षभरामध्ये किंवा या शैक्षणिक कालावधीमध्ये आम्ही जे तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन केलं असेल, जीवनाविषयी अध्ययन, अध्यापन प्रक्रिया घडली असेल, जे झालं असेल ते काळाच्या ओघात झालं. ते एक शिक्षण क्रमाचा भाग होता.
परंतु आज शुभेच्छा देण्यासाठी मी जर उभी असेल तर 2 गोष्टी सांगणार आहे मी फक्त. जीवनामध्ये पैसा कमवणं, प्रसिद्धी कमवणं, मोठं होणं समाजाच्या दृष्टिकोनातून हा एक पार्ट आहे. आणि स्वतः आपण आपल्या अंतरात्म्याला जागवणं, माणूस म्हणून जगणं आणि माणूस म्हणून मरणं हा एक खूप मोठा गाभा आहे जीवनाचा. वरकरणी दिसणारं जीवन ते खूप छोटं आहे, क्षणभंगूर आहे. माहित नाही आज आपला आहे उद्या आपला उगवेलच नाही, त्या जगन्यान त्याला माहिती. परंतु आपल्या जीवनाची जी 5 क्षेत्र आहेत, मागे मी कदाचित सांगितलं असेल कधी लेक्चरमध्ये किंवा मागच्या समंत्रणाला, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक. पण आपलं जे फाउंडेशन आहे आध्यात्मिक जीवन, तर ते तुम्हाला ज्याच्यावर श्रद्धा असेल, जसं भावेल, जसं रुचेल, जसं जमेल तसं करा. आपलं आध्यात्मिक जीवनाचं फाउंडेशन जर आपण केलं नाही, हे सगळं केलं तर ते सगळं फोल ठरणार आहे. त्याच्यामुळे आध्यात्मिक जीवनाची कास धरा. आपण ज्याही वयामध्ये असाल, आता आम्ही तुम्ही बरोबरच असाल कदाचित थोडंफार मागे पुढे, परंतु आपलं घर, माझं गाडी, बंगला, माझा परिवार, माझं बँक बॅलन्स, हे काय म्हणतो आपण अध्यात्माच्या भाषेमध्ये त्याला म्हणता येईल की क्षणभंगूर आहे. परंतु मी काय आहे, मी कोण आहे याचं इंट्रॉस्पेक्शन करा, जाणून घ्या, मेडिटेशन करा आणि जीवन खरंच खूप सुंदर आहे. ओके नाही, आपण नुसतं ते म्हणायचं नाहीये, आपल्याला जीवन स्वतःचं सुंदर बनवायचंय आणि जगायचंय पण. आणि जीवनामध्ये पॉझिटिव्ह पण राहा. स्वास्थ्याचे थोडेफार प्रॉब्लेम असेल, उपचार करा, पण मला असं का झालं, मला असं का झालं असं म्हणून रडत बसू नका. दॅट इज नॉट फेअर. सोल्युशन आहेत, मेडिकल सायन्स भरपूर पुढे गेलं. स्वतःला तुम्ही सेल्फ सजेशन देऊन चांगलं पॉझिटिव्ह होऊ शकता. अगदी मरणाच्या दारातून आलेली लोक आपण पाहिली आहेत. तर तसं स्वतःच्या बाबतीमध्ये घरातलं कोणी असेल तर त्या बाबतीत ते पॉझिटिव्ह राहा. सगळीकडे चालू असणार आहे. मानवी देह, मानवी शरीर म्हटल्यावर त्या सगळ्या गोष्टी आपल्याशी होणार आहेत. तर जीवनामध्ये एक रुटीन ठेवा छान आणि सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग जीवनामध्ये करा. आणि आणखी एक मी कमिटमेंट देते. आता माझ्याविषयी मागच्या सत्रातलं सांगितलं गेलं, 24 तारखेला तुमच्या एक्झाम चालू होत आहेत. तर 2 वर्षांचं समंत्रण मी मला जसं शक्य होईल तसं मी ऑनलाईन घेईल. ज्यांना शक्य असेल त्यांनी करेन. परीक्षेच्या आधी मला पण आता बीएडचं मॉडरेशनचं काम आहे. आपण 20, 21, 22 या 2-3 दिवसांमध्ये ऑर्गनाईज करू. लागलं तुम्हाला रिमाइंडरचा एखादा कॉल केला तरी चालेल. संध्याकाळची वेळ आपण 7 ते 9 या वेळेमध्ये घेऊ. म्हणजे तुम्ही सगळे फ्री असाल आणि त्यावेळेत थोडं गृहिणींनी आवरून वगैरे अटेंड करा. मलाही बरं वाटेल तुमच्यासाठी मी थोडंसं काही करू शकले तर. आणि जीवनाची वाट खूप सुंदर आहे असं म्हटलं जाते की नाही का, ये जीवन सुंदर है, हर पल सुंदर है. धन्यवाद. केंद्र संचालक डॉक्टर चोबे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले श्री रायपेली सर, माझे सर्व सहकारी संमंत्रक, त्याचबरोबर नॉन टीचिंग स्टाफ आणि बीएड प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचे सर्व शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज हा जो काही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत आपला प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचा जो काही कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तो दीक्षांत समारंभ म्हणजेच द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना आज आपण निरोप देणार आहोत. तर हा जो काही कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाची खरी थीम जर म्हटलं आपण तर तुम्ही या ठिकाणी महाविद्यालयातून खूप काही घेऊन चाललेला आहात असं तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं तुम्ही ते तुमच्या जीवनामध्ये त्याचं आचरण, ते आचरणात आणावं, विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवावं, त्यातूनच खऱ्या अर्थानं तुमच्या या बीएडचं चीज होणार आहे. तुम्ही आमच्याकडून जे काही विचार घेऊन चाललेले आहेत, महाविद्यालयाकडून जे काही विचार तुम्ही घेऊन चाललेले आहेत, ते खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवावे, तुम्ही एक आदर्श विद्यार्थी घडवावे, अशीच आमची एक तुमच्याकडून एक अपेक्षा आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर या सत्रामध्ये काही कार्यक्रम आपले मिस झाले. त्यामध्ये पाहिलं तर सांस्कृतिक कार्यक्रम आपला खऱ्या अर्थाने मिस झाला. त्याची खरोखर खंत आम्हालाही वाटते. कारण काय आहे तर तुमच्यातील जे काही म्हणतो ना आपण की बाल विद्यार्थी, तो यावर्षी आम्हाला पाहायला मिळाले नाही. जे मागच्या वर्षी बरेचसे कार्यक्रम झाले होते, अगदी नको नको म्हणेपर्यंत आपण या ठिकाणी कार्यक्रम केले होते, ते कदाचित यावर्षी आम्हाला पाहायला मिळालेलं नाही. त्याची खंत आम्हाला कुठेतरी जाणवते. तर मी जास्त काही बोलणार नाही. तर तुम्हाला मी जाता आता एकच सांगतो की या ठिकाणी तुम्हाला प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाला या ठिकाणी विद्यालयाकडून आणि संस्थेकडून आणि आमच्या सर्व सहकार्यांकडून या ठिकाणी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
सर्वांना पेपर चांगले जावं, सर्वांना डिस्टिंक्शनचे मार्क मिळवं ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद सर. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर असलेले सर्व सन्माननीय, खऱ्या अर्थाने आपण आज स्वतःसाठी टाळ्या वाजवूया. जोरदार जोरदार. थँक्यू. त्याचं कारण असं की जवळजवळ सगळा ग्रुप हा 40च्या पुढचा आहे. 50च्या पुढचे काय आहे हिंदीमध्ये सांगता आलं नाही. अनेक शिक्षकांना या ठिकाणी आम्ही संशोधनाच्या बाबतीत प्रश्न विचारले की मग काय नेमकं संशोधन. खूप छान केलं, सगळं छान, एकमेका मदत करू वगैरे धरू सुपंत सगळं छान झालं. पण कौतुक असं करावं असं वाटतं की ह्या बॅच मध्ये जवळजवळ 50% विद्यार्थी असे असतील की ते स्वतः काम केलं. रिअली प्राऊड ऑफ यू. कारण त्याचं असं आहे की आम्ही प्रश्न विचारल्या प्रश्नाची उत्तरं लगेच सांगणं आणि लगेच अनेक विद्यार्थी आम्ही पाहिले, माझ्या भगिनी पाहिल्या की त्यांच्याकडनं खूप छान उत्तरं आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे मिळाले. आणि आपण सगळेजण फक्त अपग्रेडेशन साठी काम करतो. अपग्रेडेशन हा फक्त एकच माझ्या व्याख्यानाचा आजचा शब्द आहे, अपग्रेडेशन. बहुतेक तुम्ही सगळ्यांचे बीएड झाले, नंतर तुम्ही ग्रॅज्युएट झाला, अपग्रेड झाला. मुक्त विद्यापीठाने खूप मोठी संधी दिली आपल्याला सगळ्यांना आणि करोडो महिलांना आणि पुरुषांना मुक्त विद्यापीठाने संधी दिली. 8वी 9वी नापास झालेले विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले आज. म्हणजे 8वी 9वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना एक परीक्षा त्यांनी दिली तर डायरेक्ट एफ ऍडमिशन येऊ. किती मोठी संधी, ज्ञानगंगा बरोबर. तर ती संधी आपल्याला सगळ्यांना मिळाली आणि अपग्रेड आपण होत गेलो. काहींनी मला वाटतं बीएससी केलं, काही 12वी सायन्सचे बरेच विद्यार्थी मला भेटले आमच्या ग्रुपमध्ये जेव्हा आम्ही प्रश्न विचारले तेव्हा. मग ग्रॅज्युएशन झालं, MA झालं, काहींचं बीएड BSM चे कोर्स केले बीएड ला नंबर लागण्यासाठी. सगळ्यांना आपण सगळं केलं. अपग्रेड होतो. या ठिकाणी सगळेच अपग्रेड होत आहेत, सगळे PhD करतायत. अलीकडचा जो ग्रुप आहे आता वरपे मॅडमचं पुढच्या वर्षी सुरू होईल आणि ते आमचे मित्र रायपेली सर अमरावती विद्यालय कर्जत त्या ठिकाणी आता नवीनच मुख्याध्यापक होते. BSM चे कोर्स आता ते आपल्याकडे करतायत. ते आहेत सगळेच आपण अपग्रेडेशन साठी काम करतो. ज्यावेळी आपण आपला कालचा दिवस आठवतो आणि आज काहीतरी नवीन करायचं त्याचा ध्येय बाळगतो तेव्हा आपण मोठे झालेलं पाहायला भेटतं. आपण म्हणतो रॅक म्हणतो ते करत आम्ही गेलो, अपग्रेड झालो. अपग्रेडेशन खूप फायदा झाला मला वैयक्तिक. जेव्हा मी एमएड करायला गेलो रॅक मध्ये बाळगलेलं शिकवायला होतो, सगळा स्टाफ मला म्हणला कशाला एमएड करता. पण इतकं सुद्धा मी ठरलो की एमएड याच महाविद्यालयात शिकलो. 12 तारखेला निकाल लागला, 15ला इंटरव्ह्यू झाली, 17ला मी जॉईन झालो. म्हणजे अपग्रेडेशनचा फायदा आता सगळ्यांना होणार. सगळ्या बाबतीत आपण अपग्रेड झालं पाहिजे. आपण जगतो कशासाठी, खरं जीवन जगतो का मॅडम म्हणतात ते जीवन सुंदर आहे, जगतो का आपल्याला स्वातंत्र्य नाही मिळालं का. आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे राहू शकत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण झोपेत उठू शकत नाही, आपल्याला उठवतो काय. जसं पाहिजे तसं विद्यार्थ्यांना आपण वागू शकत नाही, कारण 11वी शाळा नाही. कधी आपण स्वातंत्र्य दिलं का. विल्यम नावाचा एक न्यूझीलंडचा एक शिक्षण तज्ञ तर त्यांनी ज्यांचे जसे गव्हर्नमेंटचे अभ्यासक्रम आपण वापरतो ना तसे ते कुठलाही अभ्यासक्रम गव्हर्नमेंटचा वापरला नाही आणि स्वतःचे अभ्यासक्रम तयार केले, स्वतःची पुस्तकं तयार केली, स्वतः शिकायला सुरुवात केली आणि ते एक पुस्तक मांडलं. त्या पुस्तक जगभरात प्रसिद्ध झालं. त्याने सांगितलं की आपण अपग्रेड झालो नाही तर आपण आउटडेटेड होतो. नोकिया आपण नोकियाचा मोबाईल ऐकलेला आहे, पाहिलेला आहे, दिसतो का आता किमती घालायला दिसत नाही. आता अनेक गोष्टी अशा आहेत की अपग्रेडेशन झालं नाही म्हणून बाहेर पडले.
आपल्यालाही अपग्रेडेशनची गरज आहे. 5 ते 6 गोष्टीने अपग्रेडेशनची गरज आहे. खरं करतो आपण त्यासाठी स्वप्नासाठी. काहीतरी स्वप्न असतं सगळ्यांची. आता तुमच्या वयामध्ये, माझ्या वयामध्ये किंवा काहींच्या वयामध्ये हे पहिलं स्वप्न असतं. नंतर वेल्थ आहे, नंतर हॅपीनेस आहे. अध्यात्माशिवाय हॅपीनेस मिळणार नाही. तर ते अपग्रेडेशन प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण केलं तर खूप मोठा प्रगती झालेली आपल्याला पाहायला भेटते.